नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट जी आहे ते समोर आली आहे. कारण की आपल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सध्या मोठ्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू झाल्या असून आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण की आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांचा जो कर्जमाफीचा निर्णय घेतला होता तर या निर्णयाबाबत हालचाली सुरू असून यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती तर या स्थापन करण्यात आलेल्या प्रवीण परदेशी समितीचा अहवाल जो आहे तो आता मुख्यमंत्र्याकडे सादर करण्यात आलेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आणि ही माहिती जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे सविस्तरपणे पाहणार आहोत. पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर आपल्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची मोठी घोषणा जी आहे तर ते अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून केली होती. आणि ही घोषणा आपल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी जी आहे तर ती ठरली होती. आणि या घोषणेनुसार आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांचं 30 सप्टेंबरपर्यंत थकीत असलेलं 2 लाख रुपयापर्यंत कृषी कर्ज जे आहे तर ते माफ करण्यात आलं आहे. तसंच जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करत असतात तर अशा शेतकऱ्यांनासुद्धा 50 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. आणि ही जी काही योजना आहे या योजनेचं नाव जे असणार आहे तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना या नावाने ही योजना राबवली जाणार असून यासाठी आपल्या राज्याच्या तिजोरीवर सुमारे 35,000 कोटी रुपयांचा भार पडण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त करण्यात आली आहे. आणि जवळपास जे आपल्या राज्यातील या समितीमध्ये जे आहे ते महसूल, वित्त, कृषी, जलसंपदा, सहकार, त्यानंतर माहिती तंत्रज्ञान आणि पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अशा विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते सहभागी आहेत. आणि यांच्यासोबतच आपल्या राज्यातील कृषी आयुक्त, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष यांचाही समावेश करण्यात आला आहे. आणि समितीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच राष्ट्रीयकृत बँकाकडून माहिती गोळा करून थकबाकीदार तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादीसुद्धा गोळा केली आहे अशी माहिती समोर आली आहे. परंतु ज्या काही कर्जमाफीच्या अटी शर्ती राहणार आहेत तर त्यामध्ये अजूनसुद्धा संभ्रम कायम आहे. कारण की कर्जमाफीच्या अटी आणि शर्तीबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. आणि मुख्यमंत्री यांनी प्राथमिक माहिती दिली असली तरी 2017मधील कर्जमाफीप्रमाणेच यावेळी अटी ज्या आहेत त्या लागू होण्याची शक्यता अधिकाऱ्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. आणि ज्यावेळेस या अटी शर्ती निकष जाहीर होतील त्यावेळेस आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. धन्यवाद.